नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मजेत ना. आत्ताच मी उठलो आहे. सकाळचे आता 9 वाजले आहेत आणि बाहेर कसं वातावरण आहे बघूया आपण. बघू शकता कसं धुकंचं वातावरण झालं आहे. पूर्ण धुकं आहे आणि आता ऊन पण नाही आणि आपल्याला जायचं आहे नदीच्या त्या पल्ल्याड. आता तर खूप सारं धुकं आलेलं आहे आणि तिकडं घर आहे. आता नदीतून इकडं आपल्याला जायचं आहे. तर बघा, आपण आता नदीत खाली उतरायला सुरुवात केलेली आहे आणि पुढं पण चढ आहे आणि तो पण चढ आपल्याला चढून जायचा आहे. मग तिथून असं आडवा मग आपण त्या घरापाशी जाणार आहे आपल्या. आणि आता बघू शकता धुकट पण किती चाललं आहे आणि मगाशी तर काहीच दिसत नव्हतं. आता थोडं जवळ आल्यावरती थोडंफार दिसत आहे आणि आता आपण या वाटेनं चाललो आहे आता तिकडे. आणि पाऊस असताना पाऊस आणि धुकट असलं ना दोन्ही पण असलं ना, पण समोर तर काहीच दिसत नाही. पण आता आपल्याला थोडंफार दिसत आहे. थोडं आता बघू शकता तुम्ही खाली थोडं नदीजवळ आल्यावरती आपल्याला अशी झाडं लागतात. या झाडांमधूनच आपल्याला त्या साईडला जावं लागतं. आणि पावसाळ्यात असं खूप असं पाणी असतं या वाटेनं पण आणि या झाडांमधून पण खूप धुकं असतं. पावसाळ्यात जाताना जरा अवघड होऊन जातं येताना, कारण का समोरचं काही दिसत नाही. वाट चुकेल असं होतं. आणि उन्हाळ्यात आणि आपण आता इथं बघू नदीमध्ये आलो आहे. नदीमध्ये आपल्याला इथं समोर केटी दिसते. ती केटी आताच झालेली आहे आणि पावसाळ्यात इथं अजून 1-2 महिन्यानंतर खूप पाणी असू शकतं याटे. आणि नदीतून इथून वाट गेली या वाट्याला इकडे जाता पण येणार नाही. त्या केटीवरूनच ती समोर केटी दिसते, त्या केटीवरूनच आपल्याला तिकडं जावं लागणार आहे. आता पाऊस सुरुवात झाली आहे, म्हणजे अजून पावसाळा अजून सुरू नाही. थोडं म्हणजे येतं जातं. पावसाळ्यात इथं खूप पाणी असं वाहतं. इथून इकडे जाता पण येणार नाही. असं खूप पाणी कमरेच्या वरती पाणी राहतं. आणि जास्त पाऊस असला तर या ठिकाणी आता बघू शकता आता इथून चढ चालू आहे आणि वरती चढता दम लागायला सुरुवात झालेली आहे आता. तर मित्रांनो, आपण तिकडून जेव्हा इकडे यायला सुरुवात केली तेव्हा किती धुकं होतं आणि वातावरण पण हे होतं. आणि इकडं आल्यावरती इथं बघू शकता आता ऊन पडलेलं आहे. थोडंसं आता परत ढगाने ते ऊन गायब झालेलं आहे. आता 5 मिनिटात इथं ऊन पडलं होतं आणि ते गायब झालं आहे ढगाने. अगदी इकडं 5 मिनिटात लगेच वातावरण बदलून जातं. कधी पाऊस, कधी धुकं, तर कधी ऊन, असं होतं इकडं. इकडं वरती येताना थोडं वरती नदीपासून थोडं वरती चढून आल्यावरती आपल्याला इथं एक कडा दिसतो आणि ते पावसाळ्यात खूप पाणी असलं ना, खूप भारी सीन बघायला इथं पण भेटतं. बघा इथं आता ऊन आले आहे. धुकं तिकडे राहिलं. हे समोर थोडंसं डोंगर दिसतो ना, डोंगराच्या पलीकडे तिकडे धुकं आहे आणि इकडं ऊन पडलं आहे. यावा सूर्य दिसतो का? तर आपण बघू शकता आता तिकडं समोर दिसते घर, तिकडनं ती वाडी आहे आणि त्या वाडीतून आपण खाली तिथनं उतरलो आहे आणि त्या झाडांमधून खाली नदीतून इकडं वरती असं आलो आहे. आणि इथं वरती आल्या आपण घरापाशी येऊन इथं पोहोचतो. इथं विहीर आहे आणि विहिरीच्या समोरच घर आहे आणि त्या बाजूला सोलर आहे. आणि इकडं वरती पण एक गडद आहे. ते म्हणजे जुनी आमचे आजोबा तिथं राहायचे. गुरं असायचे, शेळ्या, ते घेऊन तिथं मुक्कामी थांबायचे, इथं राहायचे. म्हणजे तिकडं भिंत खूप दगडांमध्ये अजून पण बघायला भेटते. तो पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघून घ्या.
उन्हाळ्यामध्ये आम्ही तिथं गेलेलो होतो आणि धुकं पण आता चाललेलं आहे बघा तुम्ही. थोडं थोडं धुकं आहे त्यामुळे दिसत नाही आणि समोर या धुक्याच्या समोर ती घडत आहे आणि इकडं बघा इकडं पण धुकं आता आलेलं आहे. आणि असं ही बघू शकता इथे ही विहीर आहे आणि इकडं समोर हे सोलर आणि हे घराचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि तेव्हा ते बांधकाम चालू होतं तेव्हा तो व्हिडिओ टाकलेला आहे. आणि आता पत्रकारांना हे झालेलं आहे पूर्ण दगडांमध्येच आहे आणि समोर हे विटांमध्ये आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता. आतमध्ये पण आपण जाऊ. खूप पॅक आहे इकडे. अजून पसारा आहे तसाच आहे अजून. इकडे बघू हे शेड आहे पुढे हे बसायला केलं आहे. इकडं पण बसण्यासाठी आहे. आतून हे असं आहे. आणि या बाजून आता ही नेट बांधलेली आहे आणि इकडे हे आपले काय म्हणतात याला ताड्या बांधायचं असं म्हणतात. मला पण अजून नक्की नाही माहिती. हे पाणी आतमध्ये भिंतीला लागू नये म्हणून आतमध्ये एक कागद घातलेला आहे आणि त्यावर हे दगड केलेलं आहे आणि मागच्या बाजूने पण ते तसं करायचं आहे. हे घराच्या आपण थोडं पुढे आलेलो आहे आणि इथनं आपल्याला मग खाली समोर केटी आणि खूप सारं इकडं झाडं बघायला भेटतात आणि या झाडांच्या समोरून तुम्हाला धुकं येताना इकडं दिसत आहे. तिथं घर आहे आणि त्या घरांच्या पुढं तिकडं देवनाळा फॉल आपल्याला बघायला भेटतं. खूप सारं धुकं आलेलं आहे. आता जसं वारं येईल तसं धुकं येतं बघा. तिकडनंच धुकं येतं आणि त्या देवनाळा फॉल तिथून बघितलं आणि त्याच्या थोडं वरती झाडांमधून वरती गेलं तर तिकडं मार्केटला आपल्याला बघायला भेटतं आणि तिकडं खाली पिंपळगावचं धरण आपल्याला बघायला भेटतं. खूप फार मस्त व्ह्यू आपल्याला बघायला भेटतं. तिकडे पण आपण जाणार आहे. इकडनं हवा सुटलेली आहे आता. तर हे बघा मित्रांनो कसं धुकं पळत आहे पाणी पण लागत आहे. जशी हवा जोरात येईल तसं धुकं इकडं पळतं बघा. अजून एवढा पावसाळा मेन सुरू नाही झाला. आताची सुरुवात झालेली आहे 15 जून त्यामुळे समोर काहीच बघायला भेटत नाही या ठिकाणी. तिकडं समोरचा काहीच आपल्याला बघायला भेटत नाही बघा. तिकडं देवनाळ फॉल नाही समोर घरं दिसतात त्या घरांच्या समोर त्या बाजूला. तिकडं खूप सारं धुकं आहे. तुम्ही कधी पण जा तिकडं. आता जसं पावसाळा सुरू झाला ना तिकडं धुकं चालूच होतं. दिवाळीपर्यंत ते चालूच आणि इकडं पण असतं पण इकडं आता थोडंसं नॉर्मल आहे. तरी पण इकडं आपल्याला बघायला भेटतं बघा. आणि समोर इथं घरं दिसतात त्या घरांच्या समोर तिकडं गाव आहे खूपसंडी आणि खाली नदी आहे. नदीला आता पाणी नाही. बघू शकता समोर आपल्याला काहीच दिसत नाही आणि ही आधी बघा कसं होतं. आता तर पूर्ण गाव आहे म्हणून वाटत पण नाही. पूर्ण सगळीकडूनच धुकं झालेलं आहे. इकडे वरती पण आपल्याला गडद दिसत होती ती पण आता दिसत आणि इकडे बघा पूर्ण धुकं आलेलं आहे आता. आणि समोर इकडं देवनाळ फॉल पण गायब झालेला आहे आणि इकडं वाडीपणा गायब झालेला आहे. नदी थोडी पण दिसत आहे. अजून थोडं 5 मिनटं थांबलो आपण तर नदी पण दिसणार नाही. तुम्ही बघू शकता. आपण थांबूया तुम्हाला जागा. बघा इकडे दिसते असंच हे धुकं आता इकडं चाललेलं आहे. काहीच दिसत नाही बघा खाली.
ही तर खाली कडेवरती गेलो ना, खाली काहीच दिसणार नाही. तर मित्रांनो, आपण सकाळी किती 8 वाजता घराच्या बाहेर निघालो होतो आणि घराच्या बाहेर निघताच खूप सारं धुकं होतं, पण एवढं शूट करण्यात वेळ मिळाला नाही. आणि इकडं आल्यावर आणि तसं शूट करत करत आपण इकडं आलो. जसं आपल्याला वेळ भेटला तसं आपण इकडं शूट करत करत आलेलो आहे हा ब्लॉग. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टाटा, बाय बाय.